नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी फिजिक्सचं थर्ड चॅप्टर मोशन इन अ प्लेन या चॅप्टरचा अभ्यास करत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या चॅप्टरचे काही प्रॉब्लेम्स सोडवायचे आहेत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रॉब्लेम्स सोडवलेले आहेत आणि आजचा हा प्रॉब्लेमचा दुसरा भाग आहे. आजसुद्धा आपण जे प्रॉब्लेम्स सोडवणार आहोत ते टेक्स्ट बुकमधील आहेत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 5 एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत आणि म्हणून आजचं आपलं हे एक्झाम्पल नंबर 6 पासून स्टार्ट होत आहे. काय एक्झाम्पल आहे? ए पार्टिकल इज प्रोजेक्टेड विथ अ स्पीड u ॲट an angle theta to the horizontal on an inclined surface making an angle phi less than theta to the horizontal. Find the range of the projectile along the inclined surface. तर असं हे एक्झाम्पल आहे. काय म्हटले समजावून घेऊ आपण. ही फिगर बघा. या फिगरमध्ये तुम्हाला हा एक्स ॲक्सिस दिसत आहे विच इज ग्राउंड सरफेस, y axis which is perpendicular to x axis, O is origin of coordinate axis. We know when body is thrown obliquely in air, it moves along a parabolic path and the motion is called as projectile motion. आपल्याला माहिती आहे की एखादी वस्तू आपण समजा ग्राउंडवरून फेकली तर ती परत ग्राउंडवरून येऊन पडते. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? A particle is projected with speed u at an angle theta to the horizontal on an inclined surface making an angle phi is less than theta to the horizontal. म्हणजे कसं आहे, हे हॉरिझॉन्टल आहे, एक्स ॲक्सिस म्हणजे ग्राउंड सरफेस, त्याला फायचा अँगल करून अजून एक सरफेस आहे आणि एक बॉल आपण फेकला आहे थिटाच्या अँगलनी आणि तो थिटाचा अँगल जो आहे तो ग्राउंड सरफेसशी करते. ती बॉडी, ती वस्तू ग्राउंड सरफेसशी म्हणजे एक्स ॲक्सिसशी थिटा एवढा अँगल करून आपण एक वस्तू तिरपी हवेमध्ये फेकलेली आहे. आता आपण ज्या डायरेक्शनला फेकतो नंतर ती डायरेक्शन बदलते ग्रॅव्हिटीमुळं आणि ही अशा पद्धतीने या मार्गाने जाते आणि ए या पॉईंटला त्या इन्क्लाइंड सरफेसवर पडते. हे इन्क्लाइंड सरफेस नसतं तर ही बॉडी पुढं जाऊन कुठंतरी ग्राउंडवर पडली असती. पण ते इन्क्लाइन सरफेसमध्ये आल्यामुळं त्या इन्क्लाइन सरफेसवरती वस्तू पडते. तर आपल्याला विचारले की रेंज म्हणजे कुठं जाऊन पडेल, तर ओ या ठिकाणावरून ती वस्तू फेकल्यानंतर इन्क्लाइन सरफेसवर ए या ठिकाणी पडते. तर ओ ए अंतर याला आपण रेंज म्हणणार. जिथून फेकली तिथून जिथं जाऊन पडते तिथपर्यंतचं हे सरळ अंतर त्याला आपण रेंज म्हणणार आणि ते आपल्याला विचारलेलं आहे. ॲक्च्युअली आपण प्रोजेक्टाईल मोशनमध्ये शिकलो आहे की रेंज हे एक्स ॲक्सिसवर असतं कारण वस्तू परत एक्स ॲक्सिसवर ग्राउंडवर येऊन पडत असते. पण इथे मध्ये इन्क्लाइन सरफेस असल्यामुळे ग्राउंडवर न पडता ती वस्तू त्या इन्क्लाइन सरफेसवर ए पॉईंटला पडते. ते इन्क्लाइन सरफेस फायचा अँगल करतं ग्राउंडशी आणि आपण जी बॉडी फेकतो, जी वस्तू फेकतो ते थिटाचा अँगल करून फेकतो. तर हे ओ ए अंतर आपल्याला काढायचं आहे आणि ते कसं सोडवायचं आहे हे आपण समजावून घेऊ. आता वी नो इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी इज ट्रॅजेक्टरी इज द पाथ फॉलोड बाय द प्रोजेक्टाईल. म्हणजे प्रोजेक्टाईल ज्या मार्गाने जातो तो मार्ग म्हणजे ट्रॅजेक्टरी असतं. या फिगरमध्ये बघा, ओ हा पॉईंट ऑफ प्रोजेक्शन आहे आणि इथं एक्स ॲक्सिसवरती ती वस्तू पडते. तेव्हा हा जो मार्ग आहे त्याला म्हणतात ट्रॅजेक्टरी आणि त्या ट्रॅजेक्टरीचं ते इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे ते? वाय म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स. म्हणजे ही जशी वस्तू वरवर जाते ते व्हर्टिकल डिस्टन्स बदलतं, व्हेरिएबल आहे. कोणत्या ठिकाणी किती ते डिस्टन्स आपल्याला या इक्वेशनवरून मिळतं. वाय इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे थिटा काय आहे तर हा अँगल आहे जेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी ज्या डायरेक्शनला आपण ती बॉडी फेकतो त्या डायरेक्शनने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल तो थिटा आहे. एक्स
म्हणजे एक्स ॲक्सिसवरचं डिस्टन्स आहे. समजा तुम्ही या पॉईंटला व्हर्टिकल डिस्टन्स काढत आहात, तर हे व्हर्टिकल डिस्टन्स वाय काढायचं असेल तर हे एक्स ॲक्सिसवरचं ते डिस्टन्स आहे, ते एक्स म्हणजे हाफ जी यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. जी इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज कॉन्स्टंट. यू इज इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीला ज्या दिशेला आपण वस्तू फेकतो ते मॅग्निट्यूड. थिटा तो अँगल मी तुम्हाला सांगितलेला आहे, अँगल मेड बाय इनिशियल व्हेलॉसिटी विथ हॉरिझॉन्टल. एक्स इज डिस्टन्स ऑन एक्स ॲक्सिस. आता यामध्ये आपल्याला ह्या इक्वेशनचा यूज करून काही मॅथमॅटिकल स्टेप्स सोडवून आपल्याला हे ओ ए अंतर किती असेल ते काढायचं आहे, त्याचा फॉर्म्युला. कारण या ठिकाणी काही न्यूमेरिकल व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या नाहीत. इनिशियल व्हेलॉसिटीची किंमत दिलेली नाही किंवा थिटा किती अँगल 40, 45 वगैरे ते काही दिलेलं नाही. फाय किती डिग्री ते नाही दिलेलं. त्यामुळं आपलं जे उत्तर असणार आहे ते एक फॉर्म्युल्याच्या स्वरूपामध्ये असणार आहे. इन ट्रायंगल ओ ए बी. आता या फिगरमध्ये तुम्हाला एक ट्रायंगल दिसतो ओ ए बी. ओ बी हे एक्स ॲक्सिसवरचं अंतर आहे. ओ ए त्या इन्क्लाइन सरफेसवरचं अंतर आहे जे आपल्याला काढायचं आहे. आणि ए बी हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे एक्स ॲक्सिसपासून. व्हर्टिकल डिस्टन्स आहे इन्क्लाइन सरफेसवर ज्या ठिकाणी ती वस्तू पडणार आहे. कॉस फाय इक्वल टू, आता बघा हा जो ट्रायंगल आहे ओ ए बी, दॅट इज अ राईट अँगल ट्रायंगल. अँड इन राईट अँगल ट्रायंगल वी कॅन यूज साईन, कोसाइन अँड टॅन्जंट प्रॉपर्टीज. इफ वी यूज कॉस फाय इक्वल टू, cos phi is adjacent side upon hypotenuse. Adjacent side is OB and hypotenuse is OA. So OB upon OA, OB is x distance on x axis and OA is R range which we have to calculate. ह्या R ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. Also from that equation we can write x equal to R cos phi. Say this is equation number 2. हे इक्वेशन नंबर 2 आहे. काय केलं, हे जे वरचं इक्वेशन आहे त्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण घेतलं. इन द सेम ट्रायंगल वी कॅन राईट टॅन फाय इक्वल टू अपोजिट साईड ए बी अपॉन ॲडजसंट साईड ओ बी. ए बी अपॉन ओ बी. ए बी इज वाय बिकॉज इट इज व्हर्टिकल डिस्टन्स. व्हर्टिकल डिस्टन्स इज मेजर्ड ऑन वाय ॲक्सिस, देअरफॉर वाय अपॉन एक्स. ओ बी इज हॉरिझॉन्टल डिस्टन्स विच इज मेजर्ड ऑन एक्स ॲक्सिस. Therefore, we get y equal to x tan phi. Say this is equation number 3. याला आपण इक्वेशन 3 म्हणू. त्यानंतर फ्रॉम इक्वेशन 1 and 3, हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 3, बघा काय मिळतं आपल्याला. काय केलं आपण, वायची व्हॅल्यू ठेवली एक्स टॅन फाय. इथे वायची व्हॅल्यू ठेवली एक्स टॅन फाय इक्वल टू बाकी जसं आहे तसं. टॅन थिटा एक्स हे जसं आहे तसं. हा सेकंड टर्म जसा आहे तसा, त्यामध्ये काही बदल केलेला नाही. फक्त इक्वेशन 1मध्ये वायची व्हॅल्यू इक्वेशन 3वरून आपण ठेवली. हे इक्वेशन आपल्याला मिळतं. अजून ते पुढं आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतरची स्टेप काय असेल बघा. आता पहा, हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर काय केलं तर एक्स कॅन्सल केलं. डिवाइड बोथ साईड्स बाय एक्स. दोन्ही बाजूला एक्सने डिवाइड केलं तर हे एक्स कॅन्सल होईल, हे एक्स कॅन्सल होईल. ह्या एक्स स्क्वेअरमधलं एक एक्स कॅन्सल होईल आणि ही स्टेप आपल्याला मिळेल. त्यावरून पुढची स्टेप आपल्याला ही मिळाली. काय केलं आहे आपण, फक्त रिअरेंज केलेली आहे स्टेप. आपण हा जो निगेटिव्ह टर्म आहे तो इकडे घेतला, तो पॉझिटिव्ह झाला. हे टॅन थिटा जसं आहे तसं आणि हे टॅन फाय जे लेफ्टला होतं ते आपण राईटला ट्रान्सफर केलेलं आहे. त्यावरून आपल्याला ही पुढची स्टेप मिळते. यामध्ये आपण काय केलं, टॅन थिटाच्या जागी साईन थिटा अपॉन कॉस थिटा, टॅन फायला साईन फाय अपॉन कॉस फाय असं ठेवलं. त्यानंतर ही स्टेप आपल्याला मिळते. काय केलं आपण, एक्स इक्वल टू बाकी हा जो ब्रॅकेट आहे तो राईटला गेला, त्यामुळं न्युमेरेटरचं डिनॉमिनेटर होईल. हे जे 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा होतं ते डिनॉमिनेटरमध्ये गेलं आणि जी न्युमेरेटरमध्ये होतं ते डिनॉमिनेटरमध्ये गेलं. हा पुढचा ब्रॅकेट जसा आहे तसा आपण ठेवला. त्याच्यानंतर ही पुढची स्टेप आपल्याला मिळालेली आहे. यामध्ये फक्त एक आपण ॲडजस्टमेंट केली या कॉस स्क्वेअर थिटामध्ये. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस थिटा इंटू कॉस थिटा. त्यातलं एक कॉस थिटा आतमध्ये घेतलं आणि आतल्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केलं. बाहेर फक्त कॉस थिटा राहिलं.
ही साईन थिटा इंटू कॉस थिटा, कारण कॉस थिटाने मल्टिप्लाय होणार. इथंसुद्धा साईन फाय इंटू कॉस फाय ही स्टेप आपल्याला मिळालेली आहे. ह्या सगळ्या स्टेप्स नीट समजावून घ्या आणि नंतर तुम्ही हे एक्झाम्पल पुन्हा एकदा पेपरवर सोडवून बघा. त्याच्यावरून ही पुढची स्टेप मिळाली. यामध्ये काय केलेलं आहे, हे कॉस थिटा कॅन्सल केलेलं आहे, तेवढंच या ठिकाणी केलं आहे. बाकी जसं आहे तसं, बाकी काही बदल केलेला नाही. त्यानंतर ही पुढची स्टेप मिळते आपल्याला. ब्रॅकेटच्या बाहेर जसं आहे तसं ठेवलं. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. हे कॉस फाय LCM घेतलं. साईन थिटा इंटू कॉस फाय मायनस साईन फाय कॉस थिटा ही स्टेप मिळाली. त्यावरून ही पुढची स्टेप मिळते. ब्रॅकेटच्या बाहेर जसं आहे तसं हा जो फॉर्म्युला आहे सबट्रॅक्शन फॉर्म्युला बघा, साईन थिटा कॉस फाय मायनस साईन फाय कॉस थिटा म्हणजे साईन थिटा मायनस फाय. हे जर सोडवलं तर तुम्हाला हे वरचं मिळतं. साईन थिटा मायनस फाय म्हणजे काय, तर साईन थिटा कॉस फाय मायनस कॉस थिटा साईन फाय. तर हे वरचं जे आहे त्याच्याऐवजी हे लिहिलं, बाकी जसं आहे तसं. आता आपल्याला माहिती आहे, मगाशी आपण पाहिलं त्या फिगरमध्ये आपण पाहिलं एक्स इक्वल टू आर कॉस फाय. तो ट्रायंगल आपण विचारात घेतला होता. हा ट्रायंगल आहे तो OAB. त्यामध्ये कॉस फाय म्हणजे ॲडजस्टंट साईड, OB म्हणजे एक्स अपॉन हायपोटेनस OA म्हणजे आर. त्याच्यावरून आपल्याला मिळतं एक्स इक्वल टू आर कॉस फाय. त्यामुळं आपण इथं एक्स इक्वल टू आर कॉस फाय ही व्हॅल्यू इथं ठेवूयात आणि पुढची स्टेप आपल्याला मिळते आर कॉस फाय इक्वल टू 2u². आता बाकीचं जसं आहे तसं, राईट हँड साईड जशी आहे तशी 2u² कॉस थिटा बघा जसं आहे तसं. साईन थिटा मायनस फाय अपॉन जी कॉस फाय. त्यावरून आपल्याला हे मिळतं, हे कॉस फाय इकडं डिनॉमिनेटरमध्ये जाईल, ते कॉस² फाय होईल आणि रेंजचा फॉर्म्युला मिळतो आपल्याला 2u² कॉस थिटा साईन थिटा मायनस फाय अपॉन जी कॉस² फाय. हे आपलं उत्तर आहे. म्हणजे एखादी वस्तू समजा अशा पद्धतीने थिटा एवढा अँगल करून इकडे फेकली आणि मध्ये एक सरफेस असेल, एक इन्क्लाइन सरफेस असेल जे एक्स ॲक्सिसची फाय अँगल करतं, तर त्या इन्क्लाइन सरफेसवर किती अंतर जाऊन पडेल हे अंतर, म्हणजे त्याला OAला आपण R म्हणणार. तर ते R काढायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. त्याच्यामध्ये U मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी विथ विच वी थ्रो द ऑब्जेक्ट. थिटा इज अँगल मेड बाय इनिशियल व्हेलॉसिटी विथ हॉरिझॉन्टल. Phi is angle made by that inclined surface with horizontal and G is acceleration due to gravity. जर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील, जी माहीत असतं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इनिशियल व्हेलॉसिटी तुम्हाला माहीत असेल कितीच्या स्पीडनी ती वस्तू सुरुवातीला फेकली. थिटा माहीत असेल अँगल मेड बाय इनिशियल व्हेलॉसिटी विथ ग्राउंड. आणि फाय माहीत असेल की त्या इन्क्लाइंड सरफेसनी ग्राउंडशी कितीचा अँगल केलेला आहे, तर तुम्हाला त्या सरफेसवरती हे रेंज ते अंतर काढता येतं. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आजचं पहिलं एक्झाम्पल आणि टोटल आपलं हे 6वं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल नंबर 7. दिस इज टुडेज सेकंड एक्झाम्पल. व्हॉट इज दॅट? ए मेट्रो ट्रेन रन्स फ्रॉम द स्टेशन A to B to C. It takes 4 minutes in traveling from station A to station B. The train halts at station B for 20 seconds. Then it starts from station B and reaches station C in next 3 minutes. At the start, the train accelerates for 10 seconds to reach the constant speed of 72 km/h. The train moving at the constant speed is brought to rest in 10 seconds at next station. Number 1. Plot the velocity time graph for the train traveling from the station A to B to C. Number 2. Calculate the distance between the stations A, B and C. So this is the example. नेमकं एक्झाम्पल काय आहे ते हे आपण ग्राफच्या सहाय्यानं समजावून घेऊ. ए मेट्रो ट्रेन रन्स फ्रॉम स्टेशन A to B to C. एक मेट्रो ट्रेन आहे जी स्टेशन ए पासून स्टार्ट होते, स्टेशन बीला जाते आणि त्यानंतर पुढे स्टेशन सीला जाते. इट टेक्स 4 minutes इन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू स्टेशन बी. म्हणजे ए स्टेशनपासून बी स्टेशनपर्यंत जाण्यासाठी त्या मेट्रो ट्रेनला 4 मिनिटं लागतात. आता आपण सेकंड्समध्ये कन्वर्ट करू तर 4 × 60, कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड, तर 4 × 60 म्हणजे 240 सेकंड्स. तर बघा इथं 0 सेकंदाला ती ट्रेन स्टार्ट झाली आणि 240 सेकंदानंतर
बी हा पॉईंट जो दिसतो ते स्टेशन बी आहे तिथे पोहोचली. त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे, द ट्रेन हॉल्ट्स ॲट स्टेशन बी फॉर 20 सेकंड्स. बी स्टेशनला ती ट्रेन 20 सेकंद थांबते. त्यामुळे 240 ते 260 असे हे 20 सेकंद आहे मध्ये. पुढचा पॉईंट परत बीच घेतलेला आहे आपण, कारण ते सेम स्टेशन आहे. म्हणजे हे जे मधले 20 सेकंद आहे ती एकाच स्टेशनवर थांबलेली आहे. देन इट स्टार्ट्स फ्रॉम स्टेशन बी अँड रिचेस द नेक्स्ट स्टेशन सी इन नेक्स्ट 3 मिनिट्स. म्हणजे आता इथून ह्या बीपासून 260व्या सेकंदाला ती स्टार्ट होते आणि नंतरच्या 3 मिनटामध्ये ती सी स्टेशनला पोहोचते. 3 मिनटात, म्हणजे 3 मिनटं म्हणजे किती, तर 60 × 3 180, 180 सेकंदानंतर. आता 260 सेकंद आधीच झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही 180 मिळवा तर होतील 440 सेकंद. म्हणजे 440 सेकंदानंतर ती ट्रेन सी ह्या स्टेशनला पोहोचते. 0 स्टेशनला ती स्टार्ट झाली, 240 सेकंदाला ती बी स्टेशनला आली, 20 मिनटं थांबली, 260 सेकंद झाली. तिथून पुढे 107 सेकंदानंतर ती सी स्टेशनला पोहोचली. म्हणजे टोटल 440 सेकंद लागले. ॲट द स्टार्ट म्हणजे सुरुवातीला ए स्टेशनमध्ये असताना द ट्रेन ॲक्सेलरेट्स फॉर 10 सेकंड्स टू रीच कॉन्स्टंट स्पीड ऑफ 72 km/h. आता साहजिकच आहे की ए स्टेशनला असताना ट्रेन रेस्टला होती, स्पीड एकदम वाढणार नाही. तर पहिल्या 10 सेकंदामध्ये म्हणजे ए पॉईंटपासून ई पॉईंटपर्यंत हे 10 सेकंद होतात. त्या 10 सेकंदामध्ये स्पीड अशा पद्धतीने हळूहळू वाढतो आणि 10 सेकंदानंतर 10 सेकंद लागतात 72 km/h व्हायला. आता 72 km/h हे जर तुम्ही मीटर पर सेकंडमध्ये केलं तर ते 20 मीटर/सेकंड येतं. कारण वाय ॲक्सिसवर व्हेलॉसिटी आपण मीटर पर सेकंडमध्ये घेतलेली आहे. 72ला 1000 निघून यायचं, 72,000 भागिले 3600, कारण 1 तास म्हणजे 3600 सेकंड, तर बरोबर 20 उत्तर येतं. द ट्रेन मुव्हिंग ॲट द कॉन्स्टंट स्पीड इज ब्रॉट टू रेस्ट इन नेक्स्ट 10 सेकंड्स ॲट द नेक्स्ट स्टेशन. म्हणजे जेव्हा आता ही डीपासून एफपर्यंत कॉन्स्टंट स्पीडने चालते 20 मीटर/सेकंडच्या स्पीडनी, 230 सेकंद होतात तिथपर्यंत. आणि 10 सेकंद बाकी असताना, म्हणजे बी स्टेशनवर थांबण्यासाठी 10 सेकंद बाकी असताना, म्हणजे 230 सेकंदापासून ब्रेक लावायला सुरुवात होते, स्पीड कमी होतो आणि बी स्टेशनला ती ट्रेन थांबते. पुढे ती 20 सेकंद तशीच थांबून राहते बी स्टेशनला. त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी स्पीड वाढतो पुढचे 10 सेकंद आणि परत स्पीड मॅक्झिमम होतो 20चा. आणि शेवटी परत सी स्टेशनला थांबण्यापूर्वी 10 सेकंद आधी स्पीड कमी व्हायला लागतो. तर तुम्हाला यामध्ये असं विचारलेलं आहे, प्लॉट द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर ट्रेन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू बी टू सी. तर हा ग्राफ तर आपण ऑलरेडी प्लॉट केलेला आहे, म्हणजे हे पहिलं तुमचं उत्तर झालेलं आहे. नंबर 2, कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन द स्टेशन्स ए बी अँड बी सी. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एपासून बीपर्यंत या 2 स्टेशनमध्ये त्या ट्रेनने किती डिस्टन्स कव्हर केलं ते काढायचं आहे. म्हणजे 240 सेकंदामध्ये, नंतरचे 20 सेकंद तर ती त्या स्टेशनवरच आहे. 260 सेकंदपासून ते 440 सेकंदापर्यंत परत पुढच्या त्या टाईममध्ये बी स्टेशनपासून सी स्टेशनपर्यंत ट्रेन जाते, त्यावेळेस ते डिस्टन्स किती कव्हर होतं. तर आता हे सोपं कॅल्क्युलेशन्स आहे. डिस्टन्स बिटवीन स्टेशन ए अँड बी इज गिवन बाय. ए आणि बी या स्टेशनमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर आपण थेअरीमध्ये शिकलो आहे की हा जो व्हेलॉसिटी टाईम ग्राफ असतो, हा जो कर्व असतो, एरिया अंडर दॅट कर्व बिटवीन एक्स ॲक्सिस अँड दॅट कर्व दॅट गिव्ज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट बॉडी. हिअर दॅट बॉडी इज अ ट्रेन. म्हणजे हा जो आपल्याला क्वाड्रिलॅटरल दिसतो या ठिकाणी ODFB, त्याचा एरिया आपल्याला काढावा लागेल. दॅट विल बी द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ट्रेन फ्रॉम स्टेशन ए टू स्टेशन बी. सो डिस्टन्स बिटवीन स्टेशन ए अँड बी इज गिवन बाय S1. आपण त्याला S1 म्हणू, एपासून बीपर्यंतचं डिस्टन्स, दॅट इज एरिया ADFB. हा जो एरिया आहे ADFB, तो एरिया आपल्याला काढावा लागेल. आता तो एरिया S1 काढताना त्याचे 3 भाग आहेत. त्यामध्ये एक ट्रायंगल आहे ODE, म्हणून इथं लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल ADE, म्हणजे पहिला ट्रायंगल आहे ADE. हा जो एरिया दिसतो ADFB,
त्याच्यामध्ये 2 ट्रायंगल आणि एक क्वाड्रिलॅटरल आहे. तर पहिला ट्रायंगल आहे ADE. सो एरिया ऑफ ट्रायंगल ADE प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DFGE. बघा हे तुम्हाला दिसतं DFGE ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया प्लस एरिया ऑफ ट्रायंगल GFB. इथं दिसतं GFB हा एक ट्रायंगल आहे. तर हा पहिला ट्रायंगल, नंतर क्वाड्रिलॅटरल, परत ट्रायंगल, ह्या तिघांचे एरिया सेपरेट काढावे लागतील आणि तिघांची बेरीज. तर आपल्याला माहिती आहे ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे हाफ बेस इंटू हाईट. तर याच्यामध्ये ADE मध्ये बेस म्हणजे आता पहा हे हाफ घेतलं आपण, हाफ बेस इंटू हाईट म्हणून हे हाफ इथं आलं. बेस किती तर A पासून E पर्यंत बघा हे 10 सेकंड आहे बेस, कारण ही व्हॅल्यू ईची 10 आणि एची 0 म्हणजे 10 मायनस 0 केलं तर 10. ईची व्हॅल्यू झाली 10. हाईट किती तर DE. तर DE ही हाईट किती आहे तर इथं वाय ॲक्सिसवर बघा 20 आहे म्हणून इथं 20 घेतलं. देन एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DFGE. तर आता DFGE कसं काढणार तर तुम्ही काढणार लेंथ इंटू ब्रेड्थ. तर लेंथ कोणती तर ही EG, मग ती किती तर जीची व्हॅल्यू 230, ईची व्हॅल्यू 10, 230 मायनस 10 म्हणून इथे घेतलं 230 मायनस 10 दॅट इज बेस किंवा लेंथ इंटू ब्रेड्थ. ब्रेड्थ किती तर ही हाईट FG किंवा DE ती किती आहे तर 20 इथं दिसतं आहे म्हणून इंटू 20 केलं प्लस आता हा राहिला ट्रायंगल GFB. तर पुन्हा हाफ बेस इंटू हाईट. तर हाफ ही झालं बेस किती तर G पासून B पर्यंत. तर Bची व्हॅल्यू 240, Gची व्हॅल्यू 230, 240 मायनस 230 म्हणून इथं घेतलं 240 मायनस 230 इंटू हाईट किती तर GF ही हाईट इथं वाय ॲक्सिसवर दिसते 20. आता हे फक्त कॅल्क्युलेशन्स करा. काय होईल 10 इंटू 20 दॅट इज 200 डिवायडेड बाय 2 दॅट इज 100. देन दिस 230 मायनस 10 मीन्स 220 into 20 that will be 4400 and this 240 minus 230 that is 10 into 20 200 upon this 2 means 100. आता या तिघांची ॲडिशन करा. we get S1 equal to 4600 meter which is 4.6 kilometer. this is first answer 4600 meter. कारण आपण हे सगळे डिस्टन्स मीटरमध्ये घेतलं कारण आपण स्पीड हा किलोमीटर पर अवरचा मीटर पर सेकंडमध्ये केलेला होता. वेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये आहे म्हणून डिस्टन्स तुम्हाला मीटरमध्ये मिळालं. त्याला किलोमीटरमध्ये करायचं असेल तर 1000नी डिवाइड करायचं. 1 किलोमीटर मीन्स 1000 मीटर. इथं मीटरचं किलोमीटरमध्ये करायचं म्हणून 1000नी डिवाइड केलं तर 4.6 किलोमीटर हे पहिलं उत्तर मिळतं. म्हणजे A स्टेशनपासून B स्टेशनपर्यंत ती ट्रेन 4.6 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करते. त्यानंतर तसंच आपण काढू डिस्टन्स फ्रॉम स्टेशन B टू C. त्याच्यामध्ये पण हा एरिया आहे BHJC, त्याचा तो एरिया काढावा लागेल. कसा काढायचा बघा. आता सेम प्रोसिजर आहे फक्त व्हॅल्यूज थोड्याशा वेगळ्या आहेत. इथं तुम्हाला म्हणावं लागेल डिस्टन्स बिटवीन स्टेशन B अँड C. दिस स्टेशन B अँड C इज गिवन बाय. कसं काढणार एरिया BHJC कोणता आहे फिगरमध्ये बघा BHJC हा एरिया काढावा लागेल. याच्यामध्ये परत हा पहिला ट्रायंगल येतो, नंतर क्वाड्रिलॅटरल आणि परत ट्रायंगल म्हणून आपण लिहितो S2 इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BHI here BHI. देन एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल HJKI दिस HJKI plus area of triangle KJC, this KJC. Once again this area of triangle is half base into height, so half here. base किती तर पहा हा तुम्ही एरिया काढताय ट्रायंगलचा BHI तर त्याचा बेस झाला BI. तर BIची व्हॅल्यू कशी काढायची तर 270 मायनस 260 म्हणून 270 मायनस 260. हाईट किती आहे HI तर बघा वाय ॲक्सिसवर 20 म्हणून ते 20 घेतलं. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल HJKI. आता याच्यामध्ये लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ म्हणजे IK. तर IKची व्हॅल्यू कशी काढणार 430 मायनस 270 म्हणून 430 मायनस 270. नंतर ब्रेड्थ म्हणजे हाईट या ठिकाणी JK ती 20 आहे म्हणून इथं 20 घेतलं.
तसंच एरिया ऑफ ट्रायंगल KJC, तर यामध्ये हाफ ट्रायंगलचा फॉर्म्युला असतो एरियाचा हाफ बेस इंटू हाईट म्हणून हाफ आलं. बेस किती तर हे KC 440 मायनस 430 इंटू हाईट दिस KJ विच इज 20 मीटर. आता हे फक्त सोडवायचं आपल्याला. हे बघा 270 मायनस 260, बघा इथं येतं 10 इंटू 20 मीन्स 200 अपॉन 2 मीन्स 100 म्हणून इथं 100 आलं. हे बघा 430 मायनस 270 ते येतं 160 इंटू 20 म्हणून इथं 160 इंटू 20. हे 440 मायनस 430 मीन्स 10 इंटू 20 200 अपॉन 200. ही स्टेप आपल्याला मिळते. त्याच्यावरून हे मिळतं 160 इंटू 20 म्हणजे 3200. तिघांची ॲडिशन करा. 3400 मीटर. किलोमीटरमध्ये केलं तर 1000नी डिवाईड करावं लागेल. 3.4 किलोमीटर. दिस इज आन्सर 2. म्हणजे बी पासून सी पर्यंत किती डिस्टन्स कव्हर करते ती ट्रेन तर 3.4 किलोमीटर. आता जर तुम्हाला ए पासून सी पर्यंतचं टोटल डिस्टन्स काढायचं असेल तर आधी काढलेलं S1 AB त्याच्यामध्ये हे BC म्हणजे S2 ॲड करावं लागेल. टोटल डिस्टन्स तुम्हाला मिळेल. तर अशा पद्धतीने हे आजचं दुसरं एक्झाम्पल आपण सोडवलं आहे. त्यानंतर this example number 8 which is today's third example. A train is moving eastward at 10 meter per second. A waiter is walking eastward at 1.2 meter per second and fly is charging towards the north across the waiter's tray at 2 meter per second. What is the velocity of the fly relative to earth? बघा समजावून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हे एक्झाम्पल नेमकं काय एक्झाम्पल आहे हे. पहिल्यांदा आपण गिवन डेटा लिहू, नंतर हे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. VTE म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ असा त्याचा अर्थ आहे. हे तुम्हाला मी सविस्तर एक्सप्लेन करतो. VTE पहिल्यांदा त्या सिम्बॉलचा अर्थ समजावून घ्या. V म्हणजे वेलॉसिटी, TE म्हणजे ट्रेनची वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ ती आहे 10 मीटर पर सेकंड. त्यानंतर दुसरी वेलॉसिटी आहे VWT, वेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन विच इज 1.2 मीटर पर सेकंड. देन वेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर, F फॉर फ्लाय, W फॉर वेटर, T फॉर ट्रेन अँड हिअर E फॉर अर्थ. वेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर इज 2 मीटर पर सेकंड. वी हॅव टू फाइंड आउट वेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ. हे एक्झाम्पल काय आहे नेमकं बघा समजावून घ्या. एक ट्रेन आहे ती ईस्टला चाललेली आहे. ए ट्रेन इज मुव्हिंग ईस्टवर्ड ॲट 10 मीटर पर सेकंड. आता इथं VTE का घेतलं, वेलॉसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ. याचा अर्थ असा आहे विथ रिस्पेक्ट टू अर्थ म्हणजे काय तर बाहेर ट्रेनच्या बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला ती ट्रेन 10च्या स्पीडनी ईस्टला म्हणजे पूर्वेला जाताना दिसते. म्हणून वेलॉसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ म्हणजे ट्रेनच्या बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला, ट्रेनच्या बाहेर जी व्यक्ती उभी असणार ती रेस्टमध्ये असणार आहे, थांबलेली असणार आहे, त्या व्यक्तीला ती ट्रेन 10च्या स्पीडनी जाताना दिसते पूर्वेला. म्हणून इथं म्हटलं वेलॉसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ. त्याच्यात एक वेटर आहे बघा चालत्या ट्रेनमध्ये, म्हणजे पाहता आतमध्ये एक वेटर आहे अशा पद्धतीने. तो त्या ट्रेनमध्ये ईस्टलाच चाललेला आहे ॲट 1.2 मीटर पर सेकंड. म्हणजे आता हा जो वेटर 1.2 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी चाललेला आहे ट्रेनमध्ये, तो त्या ट्रेनमध्ये बसलेल्या व्यक्तीला जाताना दिसतो 1.2च्या स्पीडनी. म्हणून इथं म्हटलं वेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन. म्हणजे ट्रेनमध्ये तो चालला आहे, ट्रेनमधून आपण स्पीड मोजला, बाहेरून नाही. बाहेरून मोजला तर तो स्पीड जास्त होईल कारण त्याच्या चालण्याचा स्पीड प्लस त्या ट्रेनचा स्पीड. पण त्या ट्रेनमध्ये चालताना तो 1.2 मीटर पर सेकंड या स्पीडनी चालतो, तो ट्रेनमध्ये चालतो आहे. म्हणून इथं म्हटलं वेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन आणि तो इकडेच चाललेला आहे
पूर्वेला, म्हणजे चालत्या ट्रेनमध्ये ट्रेन पूर्वेला चाललेली आहे आणि त्या ट्रेनमध्ये तो पुढे पुढे चाललेला आहे 1.2 मीटर पर सेकंडच्या स्पीडने. त्यानंतर काय म्हटले, अँड फ्लाय इज चार्जिंग टुवर्ड्स द नॉर्थ अक्रॉस द वेटर्स ट्रे ॲट 2 मीटर पर सेकंड. म्हणजे ह्या वेटरच्या हातामध्ये जो ट्रे आहे त्याच्यावरून एक माशी जाते उत्तरेला. म्हणजे बघा, ट्रेन पूर्वेला चालली, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेला चालली, तर त्या ट्रेच्या वरून एक माशी जाते दक्षिणेकडून उत्तरेकडे, म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शनला जाते. ट्रेनच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर. कितीच्या स्पीडने जाते, तर ती जाते 2 मीटर पर सेकंड आणि ती दिसते कोणाला, वेटरला. म्हणून इथं म्हटलं व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर 2 मीटर पर सेकंड. तुम्हाला विचारलं आहे व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ. बघा सिच्युएशन कशी आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ही ट्रेन जाताना दिसते बाहेर थांबलेल्या व्यक्तीला 10च्या स्पीडने. त्या ट्रेनमध्ये एक व्यक्ती चालते 1.2च्या स्पीडने. त्या चालणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये, वेटरच्या हातात ट्रे आहे, त्या ट्रेवरून एक माशी जाते उत्तर दक्षिणोत्तर, म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे 2च्या स्पीडने. तर बाहेरून पाहिल्यानंतर ही माशी त्या व्यक्तीला कितीच्या स्पीडने जाताना दिसेल, कोणत्या दिशेला जाताना दिसेल. कारण कसं आहे की ट्रेन मोशनमध्ये, त्या मोशनमध्ये असलेल्या ट्रेनमध्ये तो वेटर मोशनमध्ये, म्हणजे त्याला डबल स्पीड झाला, एक त्याचा स्वतःचा चालण्याचा, दुसरा ट्रेनचा. त्या ट्रेवरून माशी जाते, ती माशीचा स्पीड आहे 2 मीटर पर सेकंड, पण त्याच वेळेस त्या माशीला त्या ट्रेनचा पण स्पीड आहे, कारण आतली हवा सगळी ट्रेनच्या आतली हवा सगळी मोशनमध्ये आहे. ती माशीसुद्धा मोशनमध्ये पूर्वेकडे चालली ते ट्रेनच्या स्पीडनी 10च्या स्पीडनी, आणि त्याच वेळेस ती दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते 2 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी. ह्या सगळ्यांचा काहीतरी इफेक्ट होऊन बाहेर बसलेल्या व्यक्तीला ती माशी, म्हणजे ती फ्लाय कितीच्या स्पीडनी कोणत्या दिशेला जाताना दिसेल. तर हे कसं सोडवायचं आहे, तसं बघा, ही ट्रेन अशी चाललेली आहे आणि त्यामध्ये हा वेटर असा पुढे चाललेला तुम्हाला दिसतो आहे आणि त्याच्यावर माशी जाते. तर मग याच्यावर ही बाहेरून जी व्यक्ती बघते त्या व्यक्तीला ही सगळी मोशन वेगळी दिसेल. मग आपल्याला ते काढायचं आहे. कसं काढायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ. म्हणजे बघा, तुम्ही म्हणाल आपल्याला वेटरची व्हेलॉसिटी दिलेली आहे इथं 1.2 मीटर पर सेकंड, पण ही विथ रिस्पेक्ट टू ट्रेन आहे. म्हणजे ट्रेनमध्ये तो चालतोय 1.2 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी, पण त्याचवेळी ती ट्रेनलासुद्धा स्पीड आहे 10चा आणि एकाच दिशेला आहे दोन्ही पण. त्यामुळं तो सुद्धा स्पीड त्या वेटरला मिळतो. आणि मग बाहेरून पाहिल्यानंतर ती व्यक्ती चालताना, आतला वेटर चालताना बाहेरच्या व्यक्तीला कितीच्या स्पीडने दिसेल, तर आपल्याला तो स्पीड दिसेल व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ. म्हणजे अर्थवर बाहेर उभे असलेल्या व्यक्तीला 10 + 1.2, कारण ट्रेनचा स्पीड 10, त्यात ती व्यक्ती परत त्याच दिशेला 1.2च्या स्पीडनी जाते पुढं, म्हणजे टोटल स्पीड त्या व्यक्तीचा झाला 11.2 मीटर पर सेकंड. म्हणजे बाहेरून बघणाऱ्या व्यक्तीला तो वेटर 11.2च्या स्पीडनी जाताना दिसेल. ॲक्च्युली त्यातला 10 मीटर पर सेकंड हा ट्रेनचा स्पीड आहे आणि राहिलेला 1.2 त्या वेटरचा आहे. हे उत्तर आपण काढणं गरजेचं आहे. म्हणजे आता पहा, पुढचा पार्ट आता समजावून घ्या. म्हणजे पहिलं आपल्या एक लक्षात आलं की बाहेरून तो वेटर जरी 1.2 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी चालत असला आतमध्ये ट्रेनमध्ये, पण ती ट्रेन मोशनमध्ये असल्यामुळं बाहेरच्या व्यक्तीला तो वेटर 11.2च्या स्पीडनी, व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ, ती आपण इकडं दाखवली ईस्टला, एक्स ॲक्सिसवरती आपण ईस्ट समजू. तर तो वेटर इकडं चाललेला आहे, बाहेरून बघणाऱ्या व्यक्तीला 11.2च्या स्पीडनी इकडं जाताना दिसतो. म्हणजे इथं आपण लिहिलं, आता पहा, व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ 11.2 मीटर पर सेकंड ईस्टवर्ड, पूर्वेकडं. म्हणजे हा वेटर इकडं चालला आहे 11.2 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी पूर्वेकडं चालला आहे. त्यात त्याचा स्वतःचा स्पीड फक्त 1.2 आहे, बाकीचा राहिलेला ट्रेनचा आहे. बाहेर बघणाऱ्या व्यक्तीला त्या ट्रेनशी काही घेणं नाही, त्याला फक्त त्या आतल्या व्यक्ती जाताना टोटल दिसते 11.2च्या स्पीडने. आता त्यामध्ये वेटरच्या हातात जो ट्रे आहे त्याच्यावरती माशी ती इकडं जाते उत्तरेला, वाय ॲक्सिस म्हणजे उत्तर धरू आपण, दक्षिणोत्तर, कारण उत्तर दिशा, दक्षिण उत्तर आणि पश्चिम पूर्व एकमेकांना परपेंडिक्युलर आहे म्हणून वाय ॲक्सिसला घेतलं. व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर.
आता त्या वेटरला, चालत्या ट्रेनमध्ये असलेल्या वेटरला एक माशी उत्तरेकडे जाताना दिसते कितीच्या स्पीडने, 2 मीटर पर सेकंडच्या स्पीडने. ही कोणाला दिसते? वेटरला दिसते. मग ही माशी बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला कितीच्या स्पीडने जाताना दिसेल? तर त्या व्यक्तीला ती या डायरेक्शनला जाताना दिसेल. कारण काय? त्या माशीचा स्पीड इकडं, त्याचवेळी ट्रेन पण इकडं चाललेली आहे, म्हणजे ही माशी इकडं पूर्वेकडं पण ओढली जाते 11.2च्या स्पीडनी, आणि त्याचवेळी इकडं तिचा स्पीड आहे 2चा. मग दोघांचा रिझल्टंट आपल्याला काढावं लागेल. तर ते कसं काढायचं बघा. वेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ विल बी, म्हणजे हा जो स्पीड असेल VFE, वेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ, हा बाहेरून बघणाऱ्याला दिसेल. समजा ही जी रिझल्टंट डायरेक्शन आहे ती एक्स ॲक्सिसची ईस्ट सी थिटाचा अँगल करते. आता यामध्ये समजा हा वेक्टर आपण इकडं दाखवू शकतो VFW, वेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर. तेव्हा हा एक राईट अँगल ट्रायंगल होतो. त्यामध्ये आपण पायथागोरस थेरम वापरला तर आपल्याला मिळतं VFE, म्हणजे ही व्हॅल्यू इक्वल टू अंडररूट VWE स्क्वेअर, म्हणजे वेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ जो आपण इथं काढला आहे, प्लस VFW स्क्वेअर, वेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर जो आपल्याला दिलेला आहे. यामध्ये आता ह्या दोन किमती ठेवा, ही सोडवा, ही सोडून तुम्हाला मिळतं 11.38 मीटर पर सेकंड. म्हणजे बाहेर बघणाऱ्या व्यक्तीला ती माशी 11.38 मीटर पर सेकंडच्या स्पीडने उडताना दिसेल. त्यामध्ये त्या माशीचा स्वतःचा स्पीड 2 मीटर पर सेकंड आहे, तो या दिशेला आहे उत्तरेला, आणि ट्रेनचा स्पीड 10चा आहे, पूर्वेला आहे, आणि प्लस त्या वेटरचा त्यामध्ये आला. म्हणजे सगळे मिळून रिझल्टंट हा स्पीड दिसतो आहे बाहेर बघणाऱ्या व्यक्तीला त्या माशीचा. आता ही मॅग्निट्यूड झाली. ही कोणत्या दिशेला उडताना दिसेल? तर ही डायरेक्शन काढायची असेल तर हा अँगल आपण काढू. म्हणजे आपण सांगू शकतो की ती बाहेर बघणाऱ्या व्यक्तीला ती माशी एवढा अँगल करून, पूर्वेसी एवढा अँगल करून त्या दिशेला उडताना दिसते. तर मग ते कसं काढणार तुम्ही? तो अँगल कसा काढायचा? तर पुन्हा हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामध्ये आपण जर टॅन थिटा घेतला तर आपल्याला मिळतं अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. अपोजिट साईड VFW आणि ॲडजस्टंट साईड VWE. VFW मीन्स वेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर विच इज गिवन सी हिअर 2 मीटर पर सेकंड. VWE मीन्स वेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ. वेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ इथं आपण काढली 11.2 बघा इथे आहे. कीप दीज व्हॅल्यूज हिअर, ह्या व्हॅल्यूज ठेवा, ही सोडवा. ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण ठेवल्या पहा. VFW ही 2 इथं दिलेली आहे, VWE 11.2 आहे, व्हॅल्यूज ठेवले. हे डिव्हिजन तुम्ही करून बघा, लॉग टेबलने करावं लागेल, एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नसतं. 0.1786 एवढं ते येईल. त्यानंतर परत थिटा काढायचा आहे तर लॉग टेबलमध्ये नॅचरल टँजंटच्या पेजवर हा थिटा तुम्हाला शोधावा लागेल. थिटा इक्वल टू टॅन इनवर्स 0.1786. हे तुम्ही शोधल्यानंतर थिटा तुम्हाला मिळतो 10 डिग्री 7 मिनिट्स नॉर्थ ऑफ ईस्ट. म्हणजे ही जी ईस्ट आहे ना इकडं, त्याच्या उत्तरेला या दिशेला इकडं थिटा एवढा अँगल करून किती 10 डिग्री 7 मिनिट्स एवढा अँगल करून ती माशी या दिशेला जाताना मोशनमध्ये बाहेर बघणाऱ्या व्यक्तीला दिसेल. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. ए कार moves in a circle at the constant speed of 50 meter per second and completes 1 revolution in 40 seconds. Determine the magnitude of acceleration of the car. Write down given quantities. It is very easy example. Velocity of car is 50 meter per second. It completes 1 revolution in 40 seconds. Therefore, it is time period. We know definition of period means time taken by an object to complete 1 revolution. We have to find out acceleration. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एक सर्कल आहे समजा, आणि त्या सर्क्युलर रोडवरती एक कार फिरते, आणि ती कार कितीच्या स्पीडने फिरते तर तो स्पीड आपल्याला दिला 50 मीटर पर सेकंड. आणि एक रिव्होल्यूशन म्हणजे एक फेरी किती वेळेत पूर्ण करते तर तो टाईम पण आपल्याला दिलेला आहे किती 40 सेकंड. त्याला पिरियड म्हणतात. एक राऊंड कंप्लीट करायला जो वेळ लागतो त्याला म्हणतात पिरियड. आणि आपण थिअरीमध्ये शिकलो आहे की जेव्हा एखादी वस्तू सर्क्युलर मोशन परफॉर्म करते तेव्हा त्या वस्तूवरती सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतं सेंटरकडं.
त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ॲक्ट होतं. सेंट्रिपिटल फोर्सही असतं आणि ॲक्सलरेशन पण असतं सेंटरकडं, त्याला म्हणतात सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन किंवा रॅडियल ॲक्सलरेशन. आणि ते सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनच आपल्याला विचारलेलं आहे. तर कसं सोडवायचं आहे पहा. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे v²/r. त्याला आपण इक्वेशन 1 म्हणू. हा फॉर्म्युला कसा येतो त्याचं डेरिवेशन आपण पाहिलेलं आहे. v मीन्स व्हेलॉसिटी विच इज गिवन 50 मीटर पर सेकंड, बट रेडियस ऑफ दॅट सर्कल इज नॉट गिवन. पण त्याच्याऐवजी पिरियड दिला आहे, त्याचा वापर करून आपण ही रेडियस काढू शकतो. कशा पद्धतीने, तर आपल्याला माहिती आहे की व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला असतो 2πr/t. व्हेलॉसिटी मीन्स डिस्टन्स अपॉन टाईम. तर टाईम किती दिला तर एका 1 रिव्होल्यूशनचा, म्हणून कॅपिटल T. आणि एका 1 रिव्होल्यूशनमध्ये किती डिस्टन्स कवर होतं तर सरकम्फरन्स, आणि सरकम्फरन्सचा फॉर्म्युला असतो 2πr. त्यावरून आपल्याला मिळतं r=vt/2π. हे रिअरेंज केलं फक्त बघा याच्यावरून, ही vt क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल आणि 2π/2π होईल. rची व्हॅल्यू मिळेल. ती व्हॅल्यू ठेवा इक्वेशन 1मध्ये. किपिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 वी गेट, बघा इक्वेशन 1मध्ये rच्या जागी vt/2π ठेवलं आहे. डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमिनेटर. 1 v विल गेट कॅन्सल. वी गेट दिस नेक्स्ट स्टेप, एक v कॅन्सल झालं, त्यामुळे डिनॉमिनेटरमध्ये v राहिलं नाही. v² जागी v राहील. आणि हे 2π जे डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर आहे ते न्यूमिनेटरमध्ये केलं. हे t जसं आहे तसं राहिलं. आता v आपल्याला माहिती दिलं आहे 50, t माहीत आहे 40, पायची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते, या व्हॅल्यूज ठेवा. ही सोडवा. बघा 50 × 2 म्हणजे 100 × 3.142 विच इज व्हॅल्यू ऑफ पाय अँड t इज 40. हे सोडवलं तुम्ही तर पहा 100ने मल्टिप्लाय केलं, एक 0 आधी कॅन्सल केला म्हणजे इथं राहील 10. 10ने मल्टिप्लाय केल्यानंतर होईल 31.42, एक पॉईंट पुढं सरकेल, अपॉन 4 याने डिवाइड केल्यानंतर उत्तर मिळतं a = 7.855 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर इज युनिट ऑफ ॲक्सलरेशन. तर अशा पद्धतीने हे 9वं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल. नाव एक्झाम्पल नंबर 10. A particle moves in a circle with constant speed of 50 meter per second. The radius of circle is 2 meter. Determine the centripetal acceleration of the particle. Very simple example. एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो 15च्या स्पीडनी आणि त्या सर्कलची रेडियस 2 मीटर आहे. हा पार्टिकल, ह्या सर्कलची रेडियस 2 मीटर आहे आणि हा पार्टिकल या सर्कलवर 15 मीटर पर सेकंडच्या स्पीडने फिरतो. आपल्याला सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन विचारलेलं आहे. गिवन क्वांटिटीज v इज 15 मीटर पर सेकंड, रेडियस इज 2 मीटर. वी हॅव टू फाइंड आउट ॲक्सलरेशन. Very simple, we know acceleration is given by the formula v²/r. Now both quantities are directly given. Substitute the values. 15² / 2, that is 225/2, which is 112.5 meter per second square. This was very simple and very easy example. Now the next example number 11. Example number 11. A projectile is thrown at an angle of 30 degrees to the horizontal. What should be the range of initial velocity u so that its range will be between 40 meter and 50 meter? Assume g is equal to 10 meter second inverse. तर असं हे एक्झाम्पल आहे. एक प्रोजेक्टाईल जे आहे बघा 30 डिग्रीच्या अँगलनी हवेत फेकलं, तर आपल्याला काय पाहिजे की इथून फेकल्यानंतर ती वस्तू 40 ते 50 मीटरच्या दरम्यान पडली पाहिजे. म्हणजे 40पेक्षा कमी नको आणि 50पेक्षा जास्त नको. 40पेक्षा जास्त किंवा 40 आणि 50पेक्षा कमी म्हणजे 50, जास्तीत जास्त 50 आणि कमीत कमी 40 यामध्ये पडली पाहिजे. तर व्हेलॉसिटीची रेंज किती ते किती पाहिजे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, 40 मीटर एवढ्या अंतरावर पडण्यासाठी व्हेलॉसिटी काय लागेल आणि 50 मीटर एवढ्या अंतरावर पडण्यासाठी व्हेलॉसिटी काय लागेल. ह्या दोन व्हेलॉसिटीज काढायच्या आहेत. म्हणजे त्या दोन व्हेलॉसिटीच्या मधली कोणतीही व्हेलॉसिटी हे आपलं उत्तर असेल. नाव राईट डाऊन गिवन डेटा. थीटा इज 30 डिग्री, अँगल ऑफ प्रोजेक्शन. सेकंड क्वांटिटी r1 फर्स्ट रेंज इज 40 मीटर, r2 सेकंड रेंज इज 50 मीटर.
acceleration due to gravity is 10 meter per second square and we have to find out u, initial velocity. We know that range of projectile is given by the formula r equal to u square sin 2 theta upon g. For r1 equal to 40 meter, what should be initial velocity? u1. So substitute the values. सुरुवातीला r1 40 मीटर आहे, म्हणजे rच्या जागी r1 घेतलं 40 मीटर, थिटा माहीतच आहे आणि जीची व्हॅल्यू 10 ठेवली आणि यूच्या ठिकाणी u1 ठेवलं. सॉल्व दिस. साइन 2 इंटू 30 दॅट इज 60 साइन 60. हे सोडवा. हे रिअरेंज केलं. u1 स्क्वेअर एका बाजूला घेतलं. 40 इंटू 10 क्रॉस मल्टिप्लिकेशन अपॉन साइन 60 झालं. 400 अपॉन 0.8660 साइन 60ची व्हॅल्यू 0.8660. हे डिवाइड केलं 461.9 येणार. हे लॉग टेबलनी करावं लागेल तुम्हाला, कारण कॅल्क्युलेटर अलाउड नसते एक्झाममध्ये. याचा स्क्वेअर रूट घ्या. हे सुद्धा लॉग टेबलनी शोधावं लागेल. ते उत्तर येतं 21.49 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या स्पीडनी फेकल्यानंतर बॉल 40 मीटरवर जाऊन पडणार आहे. त्यानंतर सेकंड रेंज फॉर r2 50 मीटर. फॉर्म्युला तोच आहे. त्यामध्ये rच्या जागी r2 50 ठेवा. सोडवा. बाकीच्या व्हॅल्यू त्याच आहेत. यूच्या ठिकाणी u2 घेतलं. रिअरेंज केलं पहिल्यासारखं. ते सोडवलं. पहिल्यासारख्या स्टेप्स आहेत. फक्त आता या ठिकाणी rची व्हॅल्यू बदललेली आहे. 40च्या जागी 50. हे सोडवा. u2 स्क्वेअर 577.4 येतं. त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 24.03 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे u1 21.49च्या स्पीडने फेकलं तर ती वस्तू 40 मीटरला जाऊन पडते आणि 24.03च्या स्पीडने फेकल्यानंतर 50 मीटरला. तर याचा अर्थ आपली जी व्हेलॉसिटी आहे ती 21.49पेक्षा जास्त किंवा तेवढी आणि 24.03 किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. म्हणजे आपण फेकलेला बॉल हा 40 आणि 50 मीटरच्या दरम्यान पडेल. तर अशा पद्धतीने काही एक्झाम्पल्स आज आपण सोडवलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.